आपल्याला जेव्हा ब्लाऊजला किंवा ड्रेसला अस्तर लावायचं असेल आणि ते अस्तर जर कॉटनचं असेल तर ते नेहमी रात्रभर भिजत ठेवायचं. त्याच्यामध्ये जी खळ असते ती निघून जाते आणि कपडा आहे ना रात्रभर ठेवल्यामुळे जितका आटायचा ना तेवढा आटणार कपडा, नंतर आटत नाही कपडा. त्याच्यामुळे असं रात्रभर भिजत ठेवायचं आहे. तर मी दोन्ही वेगळे कपडे भिजत ठेवलेले आहेत आणि वेगळेच ठेवायचे कारण कलर जाऊ शकतो. तर याचा बघा कलर गेलेला आहे थोडासा. आता याला दाखवल्याप्रमाणे आपल्याला पिळून घ्यायचं आणि पाणी परत चेंज करायचं आहे. 2 पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत. जास्त चोळायचे नाही आणि आपण कपडे पिळतो असं पिळायचं नाही आहे. ह्या पद्धतीनेच पिळायचं आहे. जर कपडे पिळतो त्या पद्धतीने जर पिळलं ना तर कपडा काय होतो क्रॉस होतो. म्हणून तसं न पिळता असं दाखवल्याप्रमाणे पिळायचं आणि सुकवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इस्त्री करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हा कपडा वापरायचा आहे. बाहेरच्यांचे पण कपडे शिवायला घेताना ह्या पद्धतीने तुम्ही धुवून लावा म्हणजे कपडा अजिबात आकसणार नाही. तर हे बघा मी ड्रेसला आता अस्तर लावलेला आहे. तर आता हा ड्रेस जर धुतला ना मी तर अस्तर अजिबात आकसणार नाही. म्हणून नेहमी अस्तर धुवूनच लावायचं म्हणजे आपल्या स्किनला पण त्रास होणार नाही.